स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक एकूण किती फेजमध्ये झाली? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही या प्रश्नाला टॅकल करू शकता. आयोग अशा प्रकारे सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारेल. तर स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक 1951 ते 1952 मध्ये चालली होती. ही इलेक्शन किंवा हे जे निवडणुका होत्या ह्या एकूण 16 फेजेसमध्ये चालल्या होत्या. पर्याय क्रमांक 3. 2024ची जी 18व्या लोकसभेसाठीची जे निवडणुका झाल्यात ह्या एकूण 7 फेजमध्ये चालल्या. पहिलं इलेक्शन जे झालं होतं त्याचं इलेक्शन ड्युरेशन तुम्हाला माहिती पाहिजे. 25 ऑक्टोबर 1951 पासून ते 26 फेब्रुवारी 1952 दरम्यान पहिलं स्वतंत्र भारताचं इलेक्शन झालं होतं. एकूण वेगवेगळ्या 16 फेजेसमध्ये. ओके, यामध्ये एकूण 489 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. सध्या एकूण 543 जागांसाठी निवडणुका झालेल्या आहेत. त्यावेळेस 14 राष्ट्रीय पक्ष आणि 39 स्थानिक पक्षांचा सहभाग हा निवडणुकीमध्ये झाला होता. ओके, आणि त्यावेळेस एकूण काँग्रेसला, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच INC जे आहे तर त्यांना 364 जागा निवडून येता आल्या किंवा जागा जिंकता आल्या होत्या. त्या कालोखाल जो दुसरा मुख्य पक्ष होता तर तो होता CPI म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. तर यांना एकूण 16 जागा जिंकता आल्या होत्या आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला म्हणजे आता आपण ज्याला काँग्रेस म्हणतो त्याला एकूण 364 जागा जिंकता आल्या होत्या. ओके, या पहिल्या इलेक्शनसाठी रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951चा इंट्रोड्यूस झाला होता. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1951 पासून ते 26 फेब्रुवारी 1952 दरम्यान इलेक्शन आपलं पार पडलं होतं. ठीक आहे, तर आपण या लेक्चरच्या माध्यमातून सगळे काही इलेक्शन ओरिएंटेड, निवडणुकां ओरिएंटेडचे महत्त्वाचे प्रश्न बघणारे. 2024मध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यावरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारणारच आहे. तो क्वेश्चन कशाही स्वरूपाचा असू शकतो. उदाहरण द्यायचं झालं ना तर इव्हन तुम्हाला हेमा मालिनी माहिती असतील तर त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी कोणती आहे हे एक्झाममध्ये विचारलं होतं. मथुरामधून त्या लढल्या होत्या तर त्यावरती एक्झामने क्वेश्चन विचारलेला आहे, आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनले तर त्यावर्षी मोदींसंदर्भात सुद्धा क्वेश्चन आले होते. त्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करून चाला, कारण हा 5 वर्षातून होणारा लोकशाहीचा उत्सव आहे. तर निवडणुकांवरती 100% क्वेश्चन येईल. तर आपण सगळी माहिती या लेक्चरमधून कव्हर करणार आहे. हे लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरची PDF आपल्या विजन स्टडी 2.0 या ॲपवरतून डाउनलोड करा. या PDF तुम्हाला तिथं फ्री सेक्शनमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर विजन स्टडीवरती राज्यसेवा क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. जर तुम्हाला या राहिलेल्या दिवसांना प्रॉपर युटिलाइज करायचं, साधारण 30-32 दिवस आहेत, याला प्रॉपर रिवाईज करायचं असेल, एखादा सब्जेक्ट वीक असेल, 1-2 सब्जेक्ट वीक असतील तर तुम्ही प्रॉपर क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये रिवाईज करा. आता राहिलेल्या दिवसांमध्ये मी तिथं भारताच्या भूगोलावरती क्वेश्चन आन्सर घेणार आहे. त्यामुळे जे इंटरेस्टेड आहेत अशांनी या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. त्याच्यासाठी विजन स्टडी 2.0 हे ॲप डाउनलोड करा. डायरेक्टली आपण मुद्द्याकडे येऊ. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये लोकसभेची स्थापना व रचना संदर्भात तरतूद दिली आहे? एकदम कोर पॉलिटीमधला वाटणारा क्वेश्चन आहे, पण रिसेंटली निवडणुका झाल्यामुळं अशाच पद्धतीने रेफरन्स थ्रू आयोग क्वेश्चन विचारणार. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे कलम 81, पर्याय क्रमांक 3. कलम 81 मध्ये लोकसभेची स्थापना, मग एकूण तिथं सदस्य किती असतील, निवडणुका किती जागांवरती लढवायच्यात, त्याचबरोबर याची रचना कशी असणार आहे या संदर्भातच्या तरतुदी कलम 81 मध्ये दिल्यात. आता या संदर्भातली तुम्हाला इतरही कलम माहिती असायला पाहिजे. सुरुवात आपण कलम 79 पासून करू. कलम 79 जे आहे ना तर ते आपली संसद म्हणजे काय याची व्याख्या करणारच कलम आहे. या कलमामध्ये तुम्हाला संसद म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांपासून संसद बनते हे तुम्हाला इथे व्याख्येतून किंवा या तरतुदीमधून बघायला मिळाल. आता खरं आपल्याला जर डिटेलमध्ये जायचं असेल ना तर पॉलिटीचा एक पूर्ण सब्जेक्ट आपल्याला इथं घ्यावा लागेल, संसदवाला. मग त्याची सुरुवात अगदी आपल्याला कलम 74 पासून करायला लागेल. मंत्री परिषद कशी आहे, मग पंतप्रधानांची निवड कशी केली जाते, त्यांच्या संदर्भातचे म्हणजे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाचा जो दुवा असतो तो पंतप्रधान असतो, त्या संदर्भातचा कलम कुठे आहे, मग कलम 78 बघायला लागेल. तर खूप डिटेलमध्ये जायला लागेल, पण सध्या आपण निवडणुकांपुरतं थोडं मर्यादित राहूयात. कलम 79 मध्ये संसद ही राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांच्यापासून संसद बनते असं 79 मध्ये दिलं आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. ओके, लोकसभेला आपण लोअर हाऊस म्हणून ओळखतो आणि राज्यसभेला आपण अप्पर हाऊस म्हणतो.
ओके, लोकसभेमध्ये जे सदस्य जातात, जे खासदार जातात, त्यांना डायरेक्टली लोकांकडून मत मिळतं. राज्यसभेमध्ये जे ते राज्यसभेचे सदस्य असतात, जे खासदार असतात, त्यांना लोक डायरेक्टली निवडून देत नाहीत. ओके, तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता कलम 81 मध्ये ज्या तरतुदी दिल्यात ना या प्रश्नामध्ये, त्या आपण बघू. लोकसभेची रचना, त्याची स्थापना या संदर्भाच्या तरतुदी या कलम 81 मध्ये दिल्यात. यानुसार सध्या भारतात एकूण लोकसभेची जी सदस्य संख्या आहे तर ती आहे एकूण 552. खरं 552 नाहीये ती राहिलेली, आता ती राहिली फक्त 550. आधी जी 552 होती ती कशी, तर राज्यातून एकूण लोकसभेवरती जे खासदार जातील त्यांची संख्या असणार आहे 530. आणि जे आपले सगळे केंद्रशासित प्रदेश आहेत तर सगळ्या केंद्रशासित प्रदेशांमधून मिळून एकूण साधारण 20 सदस्य, 20 खासदार हे लोकसभेवरती जातील, अशा प्रकारची तरतूद आहे. आणि जे 2 इतर खासदार जातील, म्हणजे 552 होण्यासाठी 2 जे असतील नाही तर ती जागा किंवा ते जे 2 खासदार आहेत हे डायरेक्टली अँग्लो इंडियन या समाजातून असतील. अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून या 2 जागा राखीव ठेवण्यात आल्यात त्यांच्यासाठी. ठीक आहे. पण 2019 मध्ये एक महत्त्वाची घटनादुरुस्ती झाली. घटनादुरुस्ती 104वी. 104वी घटनादुरुस्तीचा अंमल हा 2020 पासून सुरू झालेला आहे. तर या 104व्या घटनादुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन जे समाजाचं जे आरक्षण होतं या 2 खासदारांचं, तर ते रद्द करण्यात आलंय. आता अँग्लो इंडियन एखादा जर व्यक्ती असेल तर तो खासदार बनू शकतो, आपल्या लोकसभेमध्ये जाऊ शकतो. पण त्यांच्यासाठी जे स्पेशल रिझर्वेशन होतं ना या 2 जागांचं ते हटवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अँग्लो इंडियन एखाद्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवू शकता, पण अँग्लो इंडियन समाजाचं जे खास आरक्षण होतं ते मात्र इथं रद्द करण्यात आलंय. ठीक आहे. अँग्लो इंडियन म्हणजे काय असतो, एखादा व्यक्ती अनुवंशिकरित्या, म्हणजे त्याचं कुठले पूर्वज असतील ते ब्रिटिश आहेत किंवा जे युरोपियन आपल्यावरती राज्य करून गेले त्यांच्यापैकी जर कोणाचे ते वंशज असणार तर त्या व्यक्तीला आपण अँग्लो इंडियन म्हणतो. त्याची नॅशनॅलिटी मात्र भारतीयच असली पाहिजे. ओके, याच्यामध्ये अजिबात कन्फ्युजन करून घेऊ नका. आपल्या लोकसभेमध्ये जर खासदार व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ज्या महत्त्वाच्या 3 अटी आहेत, एक म्हणजे वय 25 वर्ष मिनिमम असायला पाहिजे, दुसरं म्हणजे तो भारताचा नागरिक असलाच पाहिजे, आणि तिसरं म्हणजे त्याच्याकडे कुठलं प्रॉफिट होल्डिंगवाल्या पोझिशन नको आहे, म्हणजे तो काही गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा त्याच्याकडे कुठलं लाभाचं पद आहे असा पद असलेल्या व्यक्ती निवडणुका लढवू शकत नाही. ठीक आहे. मग इथं अँग्लो इंडियनचं जे आरक्षण होतं ते 104व्या घटनादुरुस्तीनुसार रद्द करण्यात आले. 2020 पासून ही घटनादुरुस्ती लागू झाली आहे. ठीक आहे. तर एवढी सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमच्या मनात एक प्रश्न तयार झाला असेल, जर तुम्ही थोडं बारकाव्याने हे लेक्चर बघत असाल तर एक गोष्ट लक्षात आली असेल की 550 जागा सध्या झाल्यात, पण 550 जागांवरती निवडून आलेले आहेत का खासदार, म्हणजे खासदारांची संख्या 550 आहे का, तर नाही. ती किती आहे, 543 आहे. असं कसं काय, मग 7 जागांचं काय झालं, तिथे खासदार नाहीत लढले का, तर हो, तिथं खासदार लढले नाहीत. त्या 7 जागांवरती इलेक्शनच झालेलं नाहीये. ॲक्च्युली कसं आहे ना, आपलं ज्या लोकसभेच्या संख्या आहेत, खासदार किती असतील, तर या संख्या ठरवण्याचं काम आपल्या परिसीमन आयोगामार्फत केलं जातं. त्याला डिलिमिटेशन्स म्हणतात. म्हणजे लोकसंख्येच्या नुसार प्रत्येक खासदाराची संख्या ठरते की एवढ्या एवढ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा हा एवढी खासदारांची संख्या असणार. मग एखाद्या रिजनमध्ये जर साधारण समजा आता कॅल्क्युलेशननुसार 23.5 खासदार पाहिजेत, तर 23.5 मग अर्धा खासदार ठेवता येतो का, नाही. मग त्याचं काही राऊंड ऑफ करतील ना, परिसीमन आयोग ठरवणार की या एवढ्या लोकसंख्येसाठी आता आपण 23 खासदार ठरवू किंवा ती संख्या 22 ठरवू. जर 23.5 असेल तर 23 किंवा 24 म्हणतील. मग जो अर्धा, हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे चुकतात ना, राऊंड ऑफ होत नाहीत, तर तशा मिळून 7 जागा सोडून द्याव्या लागल्या आणि एकूण 543 जागांवरती मतदान झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी 23.5 असेल, काही ठिकाणी 5.5 खासदार पाहिजे, 5.5 म्हणजे 5.5 सदस्य तिथून येतील. 5.5 कसे येतील ना, एक तर 5 येतील नाही ते 6 येतील. म्हणजे हे ज्या राऊंड ऑफ फिगर होतात तर त्याच्यामध्ये 7 जागा ह्या सोडून देण्यात येतात आणि एकूण 543 जागांवरती मतदान झालं आणि त्यातून मग 543 खासदार हे संसदेमध्ये जात आहेत. ठीक आहे. तर एवढा मुद्दा तुम्हाला समजला असेल. थोडं आपण फास्ट लेक्चर घेऊ कारण भरपूर सारे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या जागांनुसार कोणता क्रम योग्य आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघाल तर शॉर्टमध्ये यूपी लिहिलं आहे. यूपी म्हणजे उत्तर प्रदेश, WB म्हणजे वेस्ट बेंगॉल, MH म्हणजे महाराष्ट्र, BH म्हणजे बिहार आणि TN म्हणजे तामिळनाडू. तर या राज्यांमध्ये
जागांनुसार क्रम आपल्याला शोधायचा आहे की सगळ्यात जास्त जागा किंवा सगळ्यात कमी जागा ॲटलिस्ट या 5 राज्यांबद्दलच्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. असे क्वेश्चन्स दिसायला सोपे असतात, फक्त काय होतं याचं उत्तर शोधताना आपल्याला वेळ लागतो. असे क्वेश्चन जनरली बघा तुम्हाला बँक एक्झाम्समध्ये बघायला मिळतील, ज्यांचं म्हणजे अगदी सेकंदावरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो, घाई असते ना, तर तिथं चुकवायसाठी म्हणून असे क्वेश्चन दिलेले असतात. असे क्वेश्चन आयोगसुद्धा विचारतो की तुमचा वेळ जावा, तुमचं काहीतरी चुकावं. कारण कसं आहे ना, सगळेजण भरपूर अभ्यास करून जातात, आयोगाला त्यांचं मेरिट थोडंसं वाढवायचं असतं, पोरांची मग काय छाटणी करायची असते. मग त्याच्यामुळे तुमचा वेळ जितका आयोग कन्झ्युम करणार आहे, आयोग तुमचा वेळ एका प्रश्नामध्ये जेवढं तुम्हाला गुंतवून ठेवल तर तेवढा आयोगाचा बेनिफिट आहे की लोक किंवा जे स्टुडंट्स आहेत, ते उमेदवार जे आहेत ते आपोआप गळतील. म्हणजे जर एखाद्याला इथं वेळ खर्ची झाला त्याचा, तर तो आपोआप पुढचा सोपा प्रश्न अटेम्प्ट नाही करू शकणार. तर याच्यासाठी प्रॅक्टिस करायची, क्वेश्चन मॅक्झिमम सॉल्व्ह करायचे. तर इथं तुम्हाला डेटा माहिती असेल की उत्तर प्रदेशमध्ये एकूण 80 खासदार येतात, महाराष्ट्रातून 48, वेस्ट बेंगॉलमधून 42, बिहारमधून 40 आणि तामिळनाडूमधून 39. पण ही संख्या इथं या आन्सर्समध्ये ऑप्शन्समध्ये कशी शोधायची? मग हे ग्रेटर दॅन लेस दॅनवाला यूज केलेलं आहे ना. तर इथं यूपी लिहिलं म्हणून बाकीचे ऑप्शन्स बघायचं सोडायचं नाही. उत्तर प्रदेश 80, पण त्याच्या खालोखाल आपल्याला महाराष्ट्र पाहिजे 48. तर पहिल्या दोन्ही पर्यायांमध्ये तसं नाही आहे. तर या 5 राज्यांपैकी सगळ्यात शेवटचं जे राज्य आहे जिथं सगळ्यात कमी तिथून सदस्य येतात ते आहे तामिळनाडू. तर इथं तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये तेच दिलं आहे. पण तामिळनाडूपेक्षा जस्ट थोड्याशा जास्त जागा कुठं आहेत तर बिहारमध्ये. तर पर्याय क्रमांक 4 एलिमिनेट करायचा आणि तिसरं पर्याय आपलं करेक्ट आन्सर असणार. तामिळनाडूमध्ये एकूण सदस्य जे लोकसभेमध्ये जातात ते आहेत 39 म्हणजे खासदारांची संख्या, बिहारमध्ये 40, वेस्ट बेंगॉलमध्ये 42, महाराष्ट्रामध्ये 48 आणि सगळ्यात जास्त यूपीमधून खासदार हे संसदेमध्ये जातात, लोकसभेमध्ये जातात, ती आहे संख्या 80. ओके, म्हणून असं म्हटलं जातं की बघा, जर आपल्याला दिल्लीच्या तख्तवरती जायचं आहे म्हणजे पंतप्रधान व्हायचं आहे तर त्याचा रस्ता हा उत्तर प्रदेशमधून जातो, कारण एका उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार आहेत लोकसंख्येनुसारच, ऑब्व्हियस आहे. आणि जर आपण केंद्रशासित प्रदेश बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशच्या आहेत. मी तुम्हाला अगदी सिंपल क्वेश्चन विचारतोय की दिल्लीमधून एकूण किती जागा ह्या खासदारांसाठी आहेत किंवा किती हे लोकसभेमध्ये जातात. ठीक आहे, आता जर इतरही इन्फॉर्मेशन बघायची असेल तर तुम्ही नॉर्थ ईस्टमधले राज्य पण लक्षात ठेवायला पाहिजेत, ज्यांना आपण 7 सिस्टर म्हणतो. खरं ती सिस्टर्स 8 आहेत, सिक्कीमला वगळलं तर 7च राहतात, पण सिक्कीम हे आपण नॉर्थ ईस्टमध्येच कन्सिडर करतो आणि एकूण मग 8 ती राज्य आहेत. मग या एकूण 8 राज्यांमधून ना सगळ्यात जास्त जे खासदार आहेत ते आसाममधून जातात, ते साधारण संख्या आहे 14. त्या खालोखाल मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून प्रत्येकी 2. त्यानंतर नागालँड आणि मिझोराम आणि त्याचबरोबर सिक्कीम, तर या प्रत्येक राज्यांमधून 1 खासदाराची जागा आहे. ठीक आहे, मग अशी एकूण संख्या यांची किती होतीये? 14 अधिक 8 22, 22 अधिक 3 25. तर एकूण नॉर्थ ईस्टमधल्या 8 राज्यांमधून 25 खासदार हे लोकसभेमध्ये जातात, एवढं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, 17व्या लोकसभेचा कार्यकाळ कधी संपणार? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता कधी संपणार असं म्हटलंय तर हा जो काही कार्यकाल आहे ना, तर तो 17व्या लोकसभेचा 5 इयर टर्म किती दिवसांपर्यंत होती, कोणत्या तारखेपर्यंतची होती असं इथं विचारलंय. पण ज्यावेळेस पंतप्रधान जर राजीनामा देत असतील तर कार्यकाल हा तिथंच डायरेक्टली संपतो. तर पंतप्रधानांनी ऑलरेडी राजीनामा दिला, पुन्हा नवीन त्यांनी शपथसुद्धा घेतली 18व्या लोकसभेचे पंतप्रधान म्हणून. पण 17व्या लोकसभेचा कार्यकाल हा ऑफिशियल जर तुम्ही बघाल तर तो 16 जून 2024 रोजी संपणार होता. ओके, पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता इथं बाकीच्या ज्या डेट दिल्यात ना त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. 1 जून 2024 या दिवशी 7व्या फेजमधलं आपल्या भारतातलं लोकसभेचं इलेक्शन हे पार पडलं होतं. 4 जून 2024ला लोकसभेचा निकाल जाहीर झाला होता आणि 19 एप्रिल 2024ला पहिल्या फेजचं मतदान झालं होतं. म्हणजे इथं सगळ्या ज्या डेट्स इतर सुद्धा या ऑप्शन्समधल्या आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. 16 जूनला 17व्या लोकसभेचा कार्यकाल हा ऑफिशियली संपणार होता, पण त्याच्यापूर्वीच पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि नंतर 18व्या लोकसभेसाठी म्हणून त्यांनी शपथसुद्धा घेतली. ठीक आहे, आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न तयार व्हायला पाहिजे, तुमच्यात एक उत्सुकता असायला पाहिजे की 16 जून 2024 पर्यंत समजा जर इलेक्शनच पार पडले नसते तर मग काय, किंवा
16 जून 2024ला 17व्या लोकसभेचा कार्यकाल संपतोय, तर मग इलेक्शन त्याच्या आधी घेतले पाहिजेत अशी कुठं आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे का? तर हो, आपल्या घटनेमध्ये तशी तरतूद आहे. आपल्या घटनेमध्ये कलम 83 आहे की ज्यानुसार दर 5 वर्षातून एकदा निवडणूक झाली पाहिजे अशी तरतूद आहे. याच्याच पोट कलम 3 मध्ये 83च्या पोट कलम 3 नुसार मागील लोकसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वी पुढील लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे असं या सबकलम 3 मध्ये दिलंय. 83च्या सबकलम 3 नुसार. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या जी काही निवडणूक आयोग आहे हा घटनेनुसार बाध्य आहे की त्यांना मागच्या लोकसभेचे 5 वर्षाचा टेन्युअर संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ठीक आहे, पण काही कारणांमध्ये अपवादात्मक गोष्टी होतात, मग त्यावेळेस एक्सटेंड करण्याची सुद्धा तरतूद आपल्या घटनेमध्ये आहे. जर समजा आता फॉर एक्झाम्पल भारत पाकिस्तान युद्ध सुरू असतं, तर त्या केसमध्ये आपल्या निवडणुका महत्त्वाच्या का युद्ध महत्त्वाचं? तर पहिल्यांदा युद्धाला आपण प्रायोरिटी दिली असते आणि ही जी काही इलेक्शन आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी आपण एक्सटेंड केलं असतं. परत परवानगी घेऊन किंवा संसदेमध्ये ठराव पारित करून अगेन त्याला 6 महिने एक्सटेंड करता आलं असतं. पण जर आपल्याला अशी काही सिच्युएशन समोर नाही आहे त्यानुसार आपल्या घटनेनुसार मग कलम 83 नुसारच 5 वर्षांच्या एकदा तरी लोकसभा निवडणूक झाली पाहिजे आणि मागचा कार्यकाल संपण्यापूर्वी पुढची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणून आपण 16 जून 2024 पूर्वी सगळं काही कंप्लीट केलं. नवीन मंत्रिमंडळ सुद्धा अलोकेट झालेत आणि आता पंतप्रधान G7च्या समिटला सुद्धा गेले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता बघा. कलम 85च्या खंड 2 च्या उपखंड ब अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणता अधिकार आहे? असाच क्वेश्चन आयोग सुद्धा विचारणार. हे खंड उपखंड असं देऊन देऊन तुम्हाला कन्फ्यूज करतील. सिम्पली लक्षात ठेवा, कलम 85 नुसार जरी म्हटलं तरी राष्ट्रपतींना या पर्यायांपैकी कुठला अधिकार दिलेला आहे? तर यापैकी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम 85च्या सबकलम 2च्या बी नुसार देण्यात आलेला आहे. असंच सबकलम ए सुद्धा आहे. 85 सबकलम 2चं आणखी एक सबकलम ए आहे. त्यानुसार राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिला आहे. ठीक आहे, तर इथं थोडं जास्त डिटेलमध्ये जावं लागतंय कारण राज्यसभेचं कामकाज स्थगित करणं हे सुद्धा पर्यायामध्ये दिलं आहे. ए नुसार म्हणजे 85(2) याच्यामधलं सबकलम ए नुसार राज्यसभेचं कामकाज स्थगित करणं हा राष्ट्रपतींना अधिकार दिला आहे आणि बी नुसार लोकसभा विसर्जित करणं हा सुद्धा अधिकार राष्ट्रपतींना दिला आहे. आता हा चर्चेत विषय कुठून आला असणार आहे? तर ऑब्व्हियस आहे की राष्ट्रपतींनी ते लोकसभा विसर्जित केली ज्यावेळेस पंतप्रधानांनी त्यांच्याकडे राजीनामा दिला आणि मग नंतर आपलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तात्पुरत्या काळासाठी देशाचे पुन्हा पंतप्रधान बनले आणि फायनली त्यांनी परत एकदा ऑफिशियली PM म्हणून शपथसुद्धा घेतली. ठीक आहे, म्हणजे ते कार्यकाली पंतप्रधान सुद्धा बनले मधल्या पिरियडमध्ये 1-2-4 दिवसांसाठी, परत ऑफिशियली ते आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा बनलेले आहेत. ठीक आहे, कलम 85च्या खंड 2 उपखंड ब मध्ये राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार दिला आहे. असाच एक अधिकार कलम 85 याच्या सबकलम 1 नुसार राष्ट्रपतींना दिलाय की तो देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलाय. ठीक आहे, कलम 85(1) कलम 85(2) मधलं ए आणि बी एकूण 3 कलम आहेत, महत्वाचे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघा. लोकसभा निवडणूक 2024 कधी सुरू झाली? तर ही कधी सुरू झाली? तर 19 एप्रिल 2024 रोजी ही सुरू झाली होती, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता हे पहिलं फेज 19 एप्रिलला होता. अशी एकूण 7 वेगवेगळ्या फेजेसमध्ये हे इलेक्शन चाललेलं आहे. यावर्षी 2024च्या या इलेक्शनमध्ये भारताचे एकूण 96.8 कोटी लोक हे मतदार होते. ठीक आहे, एकूण मतदार किती होते? म्हणजे 18+ ज्यांना मतदान करू शकतात अशांची संख्या किती आहे? मतदान यादीनुसार 96.8 कोटी. ओके, पण याच्यापैकी किती लोकांनी मतं टाकली बरं? तर याच्यापैकी साधारण 64.2 कोटी लोकांनीच मताच्या अधिकाराचा वापर केलाय, मतदान केलंय. म्हणजे खरे मतदार कोण आहेत? तर हे 64.2 कोटी ज्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर केलाय. पण ॲक्च्युअलमध्ये 96.8 कोटी लोक हे मतं करण्यासाठी इलिजिबल आहेत, म्हणजे ते मतदार आहेत. ठीक आहे, मग आपल्या लोकसंख्येचा साधारण हा नंबर 70% आहे. ठीक आहे, मग जे 64.2 कोटी जे लोक होते ज्यांनी मतदान केले ना, त्यामध्ये 31.2 कोटी महिला मतदार होत्या. म्हणजे महिलांचा सहभाग हा भरपूर जास्त वाढलाय. तर या 64.2 कोटींमध्ये
31.2 कोटी महिलांचा सहभाग आहे. लक्षात ठेवा आणि हे महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंतचा हा रेकॉर्ड सेट केला आहे महिलांनी. यावेळेस 31.2 कोटी महिलांनी मतदान केलेलं आहे. ठीक आहे. 2019 मध्ये ना एकूण 67.40% लोकांनी मतदान केलं होतं. म्हणजे जेवढे इलिजिबल आहेत मतदार त्यापैकी 67.40%. पण यावर्षी या मतदाराच्या पर्सेंटेजमध्ये घट झालेली आहे. 2024च्या या लोकसभा निवडणुकामध्ये 66.33% मतदान झालेलं आहे. म्हणजे जितके इलिजिबल आहेत 96.8 कोटी त्यापैकी 66.33 कोटी म्हणजे साधारण 64.2 कोटी, तर 66.33% लोकांनी मतदान केलेलं आहे. तर 1.07%ची ही घट आहे. लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनेल. 1.07% घट आहे, हे लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न बघा. ही निवडणूक किती टप्प्यात झाली? तर आपण याचं उत्तर बघितले 7 टप्प्यांमध्ये झाली आहे. 19 एप्रिलला सुरू झाला पहिला टप्पा, दुसरा टप्पा 26 एप्रिल, त्यानंतर 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे नंतर 7वा टप्पा जो होता हा 1 जुलै रोजी, फायनल टप्पा 1 जुलै रोजी ही फेज झाली आणि इलेक्शन संपलं. आणि 4 तारखेला 4 जून रोजी 18व्या लोकसभेचा निकाल सुद्धा लागला. ठीक आहे. आता निकालामध्ये काय झालं तर जे 2 प्रमुख गट होते, एक म्हणजे एनडीए आणि दुसरा म्हणजे इंडिया अलायन्स. आता इंडिया अलायन्स आणि एनडीएचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एनडीए म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स या गटाची स्थापना ही 1998 मध्ये झालेली आहे. आणि जे इंडिया अलायन्स जे आहे याची स्थापना 2023 मध्ये 17 जुलै रोजी झाली, ज्याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स. ठीक आहे. तर इंडिया असं नाव तयार होतं ना, तर इंडिया अलायन्स, तर याचा लॉंग फॉर्म इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स. ठीक आहे. याची स्थापना ही 17 जुलै 2023 रोजी झालेली आहे. आता यामध्ये हा जो एनडीएचा जो गट आहे ना, तर या गटाला एकूण 292 जागा जिंकता आलेल्या आहेत. त्यानंतर परत जे अपक्ष वगैरे होते तर ते असे ॲड झाले आणि नंतर साधारण मला वाटतं 304 जागा एकूण झालेल्या आहेत. पण 292 हे 4 तारखेच्या रिझल्टनुसारचा नंबर आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर या इंडिया अलायन्स जे आहे तर त्यांना एकूण 234 जागांवरती विजय मिळवता आला आहे. या इंडिया अलायन्समध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे पक्ष आहेत: इंडियन नॅशनल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि DMK. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे जागा जिंकता आल्यात हे इंडियन नॅशनल काँग्रेसला एकूण 99 जागा जिंकता आल्यात. तसंच एनडीएचा जो गट आहे तर याच्यामध्ये BJP, TDP आणि JD असे पक्ष आहेत. BJP म्हणजे भारतीय जनता पार्टी, TDP म्हणजे तेलुगू देसम पार्टी आणि JD म्हणजे जनता दल पार्टी. ठीक आहे. जनता दल युनायटेड असं त्यांचं नाव आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त BJPला एकूण 240 जागांवरती विजय मिळवता आला आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. आदर्श आचारसंहिता, ज्यालाच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हटलं जातं, तर ते कधीपासून लागू होते? तर कधीपासून लागू होते बरं? तर ज्या दिवशी निवडणूक आयोग हा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करेल त्या दिवशीपासून आदर्श आचारसंहिता आपल्या देशामध्ये लागू होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर भारतीय निवडणूक आयोगाने ज्या दिवशी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले त्या दिवशीपासून देशामध्ये आदर्श आचारसंहिता लागू होते. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आदर्श आचारसंहिता ही 16 मार्च 2024 पासून लागलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? तर ते व्यक्ती म्हणजे नकुल नाथ. तर मला वाटतं हे कमलनाथ यांचे सुपुत्रच आहेत आणि मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडा या मतदारसंघातून ते निवडणूक लढले आहेत. ओके. आणि याच्याबद्दलची माहिती ना त्यांनी जी म्हणजे आता ही एकूण संपत्ती त्यांची किती आहे तर ती साधारण 716 कोटी. तर अशी माहिती त्यांच्या नॉमिनेशन फॉर्मवरची ऑफिशियल माहिती आहे ही. म्हणजे जी गव्हर्नमेंटला माहिती आहे की बाबा एवढे टॅक्सेबल अमाऊंट आहे, 716 कोटींचा त्यांच्याकडे मालमत्ता आहे, तर ते सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत. ठीक आहे. हे ADRच्या अहवालानुसार. ADR म्हणजे काय? असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तर नावाची एक प्रायव्हेट संस्था आहे, NGO तुम्ही म्हणू शकता. जे प्रशांत भूषण जे आहेत जे वकील आहेत ते याचे फाउंडर मेंबर आहेत. तर यांची एक संस्था आहे जे बरंच डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सबद्दलच्या गोष्टी करते, कोर्टामध्ये जाते, त्यांचे बरेचसा डेटा ते पब्लिक समोर आणतात. तर अशी एक ऑर्गनायझेशन त्यांच्या आकडेवारीनुसार नकुलनाथ हे वन ऑफ द श्रीमंत उमेदवार होते. 716 कोटींची संपत्ती. इथं तुम्ही अजित पवार किंवा सुप्रिया सुळे अशी नावं शोधू नका. जो ऑफिशियल नंबर इथं त्यांनी दिला आहे, जो जाहीर केलेली संपत्ती आहे, तर ती नकुलनाथ यांची सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. तर मला माहिती आहे आणि तुम्हाला पण ऑब्व्हियसली माहिती असेल की हा नंबर तर दाखवायचा झाला, पण खरे नंबर बरेचसे
आपल्याला डोळे फिरतील किंवा आ होईल अशा प्रकारचे नंबर त्यांच्याकडे असतात. असू द्या. पुढचा प्रश्न बघा. लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारा सर्वात वृद्ध उमेदवार कोण? वयानुसार वृद्ध तर ते सगळ्यात वृद्ध असे आहे ते म्हणजे 82 वर्षाचे TR बाळू. DMK जो पक्ष आहे तामिळनाडूमधला आणि ते मागच्या सलग 3 निवडणुका जिंकतायत सुद्धा. तर असे उमेदवार जे वयवर्ष 82 असताना निवडणूक लढवतायत, जिंकतायत, तर ते भारतातले सर्वात वृद्ध लोकसभा उमेदवार आहेत आणि ते इलेक्शन सुद्धा जिंकलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जिंकणारा उमेदवार आपल्याला विचारलाय तर ते आहेत TR बाळू. ठीक आहे, आणि तामिळनाडूमध्ये श्रीपेरमपुदूर या मतदारसंघामधून ते इलेक्शन्स लढलेले, जिंकलेले आहेत आणि वयवर्ष 82 त्यांचं आहे. पुढचा प्रश्न. 2024च्या लोकसभा निवडणुकात जिंकणारा सर्वात तरुण उमेदवार कोणता? तर सर्वात तरुणमध्ये ना थोडं कॉम्पिटिशन आहे, कारण कसं आहे आपण एक अट बघितली की 25 वर्ष ज्यांचं पूर्ण आहे तर ते व्यक्ती लोकसभा निवडणुका लढू शकतात. पात्रतेमध्ये 25 वर्षांची अट आहे, भारतीय व्यक्ती असला पाहिजे आणि कुठल्याही लाभाचं पद त्यांनी धारण केलेलं नसावं, असे व्यक्ती हे निवडणुका लढवू शकतात. तर 25 वर्ष पूर्ण झालंय आणि खासदार बनलेले आहेत अशा 3-4 व्यक्ती आहेत. तर त्यातली सगळ्यात यंगेस्ट जी व्यक्ती ते म्हणजे शांभवी चौधरी. 25 वर्ष समथिंग डेज असं त्यांचं एज असताना ते जिंकलेले आहेत आणि लोकसभेमध्ये आता त्या खासदार बनतील. तर त्या आहेत शांभवी चौधरी. लक्षात ठेवायचं नाव, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यांचा मतदारसंघ कोणता होता? तर समस्तीपूर या मतदारसंघातून त्या जिंकलेल्या आहेत. 1,88,000 मतांनी त्या जिंकल्यात आणि त्यांची जी पार्टी किंवा त्यांचा जो पक्ष आहे तो आहे लोक जनशक्ती पार्टी, LJP, रामविलास पासवान यांची पार्टी. तर त्यातून जिंकलेल्या आहेत त्या आणि वयवर्ष 25 असताना त्या आपल्या देशाच्या यंगेस्ट मेंबर ऑफ पार्लमेंट बनलेल्या आहेत लोकसभेमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे. शांभवी चौधरी. कोणता त्यांचा मतदारसंघ आहे? समस्तीपूर. समस्तीपूर कुठे येतं? बिहारमध्ये. पुढचा प्रश्न बघा. अनारक्षित मतदारसंघातून विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण? तर इथं अनारक्षित आहे म्हणजे खऱ्या तर त्या आदिवासी आहेत, पण त्यांनी आरक्षित मतदारसंघातून विजय नाही मिळवलेला, त्यांनी ओपन मतदारसंघातून विजय मिळवला आहे आणि अशा व्यक्ती आहेत प्रियांका झारकीहोळी. तर लक्षात ठेवायचं नाव. अशा व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण प्रत्येकजण त्या आरक्षणाच्या जागेसाठी धडपड करतो, पण यांनी आदिवासी महिला असून सुद्धा आरक्षणाच्या जागेवरतून न लढता ओपनमधून लढलेल्या आहेत. आणि प्रियांका झारकीहोळी ह्या भारतातल्या यंगेस्ट अशा मेंबर ऑफ पार्लमेंट बनल्यात की ज्या अनारक्षित मतदारसंघातून सर्वात तरुण आदिवासी महिला म्हणून जिंकल्यात. 1,20,000 पेक्षा जास्त मतांनी त्या विजयी झाल्यात. त्यांचा पक्ष कोणता आहे? तर तो आहे काँग्रेस आणि त्यांनी कर्नाटकातल्या चिक्कोडी मतदारसंघामधून निवडणूक जिंकलेली आहे. त्यांनी अण्णासाहेब जोले यांचा 1,20,000 मतांनी पराभव केलेला आहे. ठीक आहे, आणि अशा ह्या पहिल्या महिला आदिवासी बनलेल्या आहेत ज्या की अनारक्षित मतदारसंघामधून सुद्धा जिंकल्यात. ठीक आहे, आता आरक्षण मतदारसंघांमध्ये असतं का बरं? तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल? तर आपल्या घटनेच्या कलम 330 नुसार आपल्या जेवढ्या एकूण लोकसभेच्या जागा आहेत तर त्या आरक्षित सुद्धा ठेवण्यात आल्यात SCs आणि ST साठी. SC म्हणजे शेड्यूल कास्ट, म्हणजेच आपण ज्यांना अनुसूचित जाती म्हणून ओळखतो. तर अनुसूचित जातींसाठी एकूण भारतातले 84 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेत. अनुसूचित जमातींसाठी ST साठी, शेड्यूल ट्राईबसाठी म्हणून एकूण 47 मतदारसंघ हे राखीव आहेत. ठीक आहे, 84 SC साठी, ST साठी 47. कलम 330 नुसार लोकसभेच्या एकूण 543 किंवा 550 जागांपैकी 84 SC साठी आणि ST साठी 47. लक्षात ठेवायचं, एक्झाममध्ये विचारलं जाईल. बघा पुढच्याच प्रश्नामध्ये विचारले, लोकसभेच्या एकूण किती जागा अनुसूचित जातींसाठी राखीव? अनुसूचित जाती विचारले, जमाती नाही. जातींसाठी 84, जमातींसाठी 47. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या उमेदवाराने सर्वाधिक मतांनी निवडणूक जिंकली? तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे शंकर ललवानी. तर यांनी सगळ्यात जास्त डिफरन्सनी निवडणूक जिंकली आहे. म्हणजे एकूण त्यांना जी मतं मिळाली ती होती 12,26,751. ह्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे त्यांचा मतदारसंघ होता इंदोर. इंदोरमधली जवळपास 78.5% मतं ही शंकर ललवानी यांना मिळाली. त्यांचा पक्ष आहे BJP
आणि त्यांच्या खालोखाल जी दुसरी एखाद्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली ती संख्या आहे 51,659. संजय नावाचे जे एक उमेदवार आहेत तर त्यांना एकूण 51,600च्या आसपास मतं मिळाली आणि शंकर ललवानी यांना 12,26,750. तर हा जर डिफरन्स तुम्ही बघाल तर 11,75,000 मतांनी ते विजयी झालेले आहेत. पण याच्यामध्ये एक कॅच आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून मी हा प्रश्न इथे इन्क्लूड केला आहे. या इंदोर मतदारसंघामध्ये शंकर ललवानी यांच्यानंतर यांच्या खालोखाल जर सगळ्यात जास्त मतं कुणाला मिळाले असतील ना तर तो ऑप्शन आहे नोटा. तर नन ऑफ द अबो. तर नोटा जे एक ऑप्शन आहे की तुम्हाला कुठलाही उमेदवार जर पसंत नसेल तर तुम्ही नोटा दाबू शकता. तर यस, या नोटाला अख्ख्या भारतातून सगळ्यात जास्त मतं मिळाली. ती मतं आहेत साधारण एकूण 2 लाखांपेक्षा जास्त. ठीक आहे, तर 2 लाख प्लस नोटाला मतदान मिळत आहे किंवा मतदान झालेलं आहे. तर असा मतदारसंघ कोणता, तर तो असणार आहे इंदोरचा. आणि तिथं विजयी उमेदवार कोण आहेत, शंकर ललवानी, BJPचे आहेत ते. इथं काय झालं होतं माहिती का, इथं ज्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म सबमिट करायचा होता त्याच्या आदल्या दिवशी तिथलचे जे काँग्रेसचे लीडर होते किंवा काँग्रेसचे जे उमेदवार होते तर त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांनी ते उमेदवारी अर्ज भरला नाही आणि ते BJPमध्ये सामील झाले. मग त्याच्यामुळे तिथं दुसरा मुख्य कुठला नेताच नव्हता असं म्हणता येईल त्या मतदारसंघासाठी. आणि त्यामुळं एक 12,26,000 इकडं शंकर ललवानी यांना मतं पडली आणि त्याच्या खालोखाल नोटाला, तर नोटाला 2 लाखांपेक्षा जास्त. ठीक आहे, पण जर कुठला उमेदवार जर तुम्ही बघाल तर ते संजय नावाचे एक उमेदवार आहे ज्यांना 51,600 समथिंग मतं मिळालीत. ठीक आहे, तर उमेदवारापासून जर डिफरन्स चेक कराल तर तो 11,75,000चा आहे. पण नोटापासून शंकर ललवानींचा डिफरन्स साधारण 10.5 लाखांचा येईल. ठीक आहे, तर एवढी माहिती तुम्हाला असायला पाहिजे, याच्यावरती क्वेश्चन बनेल. असे सुद्धा एक उमेदवार आहेत बघा सुरतमधले, तर त्यांना निवडणूक होण्यापूर्वीच विजयी घोषित केलं होतं. कारण नॉमिनेशन भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत इतर कुठलाच अपोनंट त्यांच्या विरुद्ध फॉर्म भरला नव्हता, कुणीच भरला नव्हता. आणि त्याच्यामुळं सुरतमधून एक मात्र ते व्यक्ती आहे ज्यांचं नाव दलाल आहे बघा, तर ते BJPचेच आहेत अगेन. तर त्यांना इलेक्शन लढवायची गरजच नाही भासली, म्हणजे कारण निवडणूक आयोगाने पण तसं जाहीरच केलं. तर तिथं कुणी अर्जच भरला नव्हता, त्याच्यामुळे त्यांना आधीच विजयी घोषित केलं. ठीक आहे, मग तुम्ही जर इलेक्शनचे रिझल्ट डे बघितला असेल तर काउंटिंग सुरू व्हायच्या आधीच BJPला एक उमेदवार मिळाला असं दाखवलं होतं, कारण ते इलेक्शन होण्यापूर्वीच जिंकले होते. ठीक आहे, तर ते व्यक्ती, त्यांचं नाव आणि त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवा. त्यांचं नाव मुकेश दलाल आहे, बिनविरोध जिंकलेत आणि त्यांचा मतदारसंघ जो आहे तो आहे सुरत, गुजरात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता बघा. खालीलपैकी कोणत्या उमेदवाराने सर्वात कमी मतांनी निवडणूक जिंकली? ही कामगिरी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. दोघांमध्ये जो डिफरन्स आहे हा फक्त 48 मतांचा आहे, 50 मतांचा सुद्धा नाही, 50पेक्षा कमीच. ओके, तर बघा म्हणजे मतदान करणं हे किती महत्त्वाचं असतं. एक मताचं इथं काउंटिंग होतं आणि त्याच्यामुळं डिफरन्स क्रिएट होतो. तर 48 मतांनी फक्त विजयी झालेले आहेत ते म्हणजे रवींद्र दत्ताराम वायकर. हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार होते, जे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जो गट आहे तर याचे उमेदवार, जे फक्त 48 मतांनी जिंकलेत. त्यांच्या खालोखाल ज्यांना 48 मतं नाहीत पडली, 48 मतांचा फरक राहिला, ते होते कीर्तीकर, अमोल गजानन कीर्तीकर. हे सुद्धा शिवसेनेचेच आहेत, पण तो जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो गट आहे UBT, तर या गटाचे अमोल गजानन कीर्तीकर यांना 4,52,596 मतं मिळाली. आणि जे रवींद्र दत्तात्रय वायकर जे आहे त्यांना 4,52,644 मतं पडलीत. तर फरक फक्त 48 मतांचा होता. त्याच्यामुळं हा एक विवाद सुद्धा ठरला आहे. तुम्ही बघितलं असेल की EVMला शिव्या देणं वगैरे सुरू झाले. तर असो, आता ही गोष्ट आपल्याकडे जी ऑफिशियल आकडेवारी आहे त्याच्यानुसार आपण इथं प्रश्न घेतला आहे आणि मे बी हाच राहील. आणि एक्झाममध्ये जरी विचारलं तरी मग असे जर कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी असतील तर त्याच्यावरती क्वेश्चन नाही येणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कोणत्या मतदारसंघातील नागरिकांनी नोटाला सर्वाधिक मतं दिलीत? आत्ताच आपण बोलता बोलता हा मुद्दा डिस्कस केला आहे. तर इंदोर मतदारसंघ आहे तो, की जिथलच्या लोकांनी हे नोटा जास्त प्रेस केलेलं आहे. म्हणजे तिथं जे जिंकणारे उमेदवार आहेत त्यांना 12 लाख समथिंग मतं मिळाली, पण तिथं नोटासुद्धा जास्त प्रेस झाले. 2,18,674 नोटाला मतं मिळालीत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, जर कुठल्याच उमेदवाराला बहुमत नाही आहे आणि नोटाला सगळ्यात जास्त मत आहे, मग तिथं कुणाचं सरकार बनणार, तिथं विजयी कुणाला घोषित करायचं? तर हा इलेक्शनच्या पूर्वी मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता
आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की ज्याला सेकंड हायेस्ट नंबर आलेत, सेकंड हायेस्ट मतं मिळालीत, तो व्यक्ती जिंकणार. म्हणजे जर इथं समजा इन केस 12 लाख मतं ही नोटाला पडली असती आणि शंकर ललवाणी यांना 2 लाख समथिंग पडली असती, तर आणि त्यांच्यापेक्षा जास्त कुठल्याच उमेदवाराला नसतील, तर शंकर ललवाणी हे विजयी घोषित झाले असते. ठीक आहे, हा पण मुद्दा लक्षात ठेवा, रिसेंटली चर्चेमध्ये होता. पुढचा प्रश्न आता बघा, केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभेच्या किमान किती जागांची आवश्यकता आहे? तर एकूण जागा आहेत 543, डिवायडेड बाय 2 करा ना, म्हणजे मेजॉरिटी होईल, तर ती संख्या होईल जवळपास 272. पर्याय क्रमांक 3. 543च्या 50% केले की आपल्याला नंबर, जो बहुमताचा आकडा आहे हा, किंवा जे एक मॅजिकल फिगर आपण म्हणतो, ते अचीव करता येईल 272ला. आणि सध्या NDAकडे किती आहेत? तर मला वाटतं सध्या 304 पर्यंत पोहोचलेत. पण 4 जूनचा जर रिझल्ट बघाल तर मला वाटतं 292 जागा त्यांना जिंकता आलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विरोधी पक्षनेता म्हणून पात्र होण्यासाठी पक्षाला लोकसभेच्या किमान किती जागांची आवश्यकता आहे? तर किती जागांची आवश्यकता आहे की त्या पक्षातून एखादा उमेदवार हा विरोधी पक्षनेता म्हणून निवडला जाईल? तर ती संख्या आहे 55. मग 55पेक्षा जास्त जागा कोणत्या पक्षाला जिंकता आल्यात? तर तो पक्ष आहे काँग्रेस. तर काँग्रेसला एकूण 99 जागा जिंकता आल्यात. मग काँग्रेस ठरवणार की कुठल्या नेत्याला आपण विरोधी पक्षनेता म्हणून निवडणार आहे. ठीक आहे, म्हणजे काँग्रेस हा विरोधी पक्ष बनलाय, आता पक्षाचा नेता ठरवायचं काम हे काँग्रेसकडून केलं जाईल. मग याच्यासाठी 55 हा फिगर कुणी ठरवला की 55 असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष बनता येईल, 60 असतील तर किंवा 40, असा क्रायटेरिया का नाही ठरवला? तर तो क्रायटेरिया हा पर्सेंटेज वाईज ठरलेला आहे. एकूण जेवढ्या जागा आहेत आपल्या लोकसभेच्या त्याच्या 10% जागा तरी जिंकलेला पक्ष जर असेल तर त्याला विरोधी पक्षाची म्हणून भूमिका बजावता येईल. म्हणजे 543च्या 10% जर तुम्ही बघितलं तर साधारण 54 पॉईंट समथिंग होतं ना, तर 55 जागा जर जिंकल्या असतील तर त्या पक्षाला विरोधी पक्षाचा दर्जा मिळतो. मग ते त्यातून एखाद्या नेत्याची निवड विरोधी पक्ष नेता म्हणून करतील. ठीक आहे, तर 55 हा नंबर कुठून आलाय लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांनी सलग 3 वेळा पंतप्रधान म्हणून निवडून येण्याच्या विक्रमाची बरोबरी कोणत्या पंतप्रधानासोबत केली? तर ते व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू सुद्धा 3 वेळा पंतप्रधान पदाची शपथ त्यांनी घेतली होती आणि मोदींनी त्यांच्या विक्रमाची आता बरोबरी केलेली आहे. राष्ट्रपती आपले द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शपथ दिली आणि त्याच्यानुसार मग आता त्यांच्या जवाहरलाल नेहरूंच्या रेकॉर्डची बरोबरी ही आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते. 1952 त्यांनी इलेक्शन सुद्धा लढले, जिंकले. 1957 जिंकले. 1962 पंतप्रधान बनले. तर सलग 3 वेळा निवडून आलेत ते. आणि याच्यामुळे मग अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे नेते कोण बनले? तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. 2014, 2019 आणि 2024. ठीक आहे, पुढचा प्रश्न, लोकसभेतील महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा क्वेश्चन आयोगाचा वन ऑफ द फेवरेट क्वेश्चन बनणार आहे. पहिलं इथं विधान दिलंय, 2024 लोकसभेत महिला खासदारांची टक्केवारी 2019 लोकसभेपेक्षा जास्त आहे. दुसरा, 1952 भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून लोकसभेतील महिलांच्या प्रतिनिधित्वात सातत्यानं वाढ झाली आहे. वरीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? आता इथं जर तुम्ही वाचनच केलं नाहीये, याच्याबद्दलची माहितीच नाहीये, तर असं तुमचं एक अझम्पशन बनल की बाबा 2019च्या तुलनेत 2024 जास्त महिला खासदार बनल्या असतील, कारण महिलांच्या मतदानात वाढ झालेली आहे, रेकॉर्ड मतदान झालंय. तर तसं असू शकतं. आणि त्याचबरोबर 1952ची आपण जर स्वातंत्र्याच्या पहिल्या मतदानापासूनच जर तुलना बघितली तर महिलांच्या लोकसभेतील प्रमाणामध्ये वाढ झाली असेल सातत्यानं, हे असू शकतं ना. पण नाही, ही दोन्ही विधानं इथं चुकीची आहेत, तुम्ही फसू शकता. पर्याय क्रमांक 4, 1 किंवा 2 कुठलंही विधान बरोबर नाहीये, हे याचं करेक्ट आन्सर आहे. ते कसं? तर 2019च्या तुलनेमध्ये आत्ता 4 महिला खासदारांची संख्या कमी आहे, म्हणजे निवडून आलेल्यांची संख्या कमी आहे. 2019 78 महिला खासदार निवडणूक जिंकल्या होत्या किंवा 78 महिला उमेदवार निवडणुका जिंकल्या होत्या. आणि यावर्षी म्हणजे 18व्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकूण 74 महिला उमेदवारांना खासदार बनता आलेले किंवा निवडणूक जिंकता आलेली आहे. तर ती संख्या आहे 74. 2019 संख्या होती 78. ठीक आहे, आणि इथं हा जो काही ग्राफ दाखवला आहे याच्यामध्ये 2024 पर्यंत तुम्हाला इथं दिसेल की एकूण महिला प्रतिनिधित्व हे
13.64 किंवा 13.63% झालेलं आहे आणि सुरुवातीला 1952 मध्ये ते होतं 4.41. तर डायरेक्टली फक्त 2 वर्षांची तुलना बघितली तर 4.41 वरून 13.63 पर्यंत पोहोचलोय असं वाटेल, पण पर्यायामध्ये आपल्याला सातत्याने हा शब्द दिलाय, म्हणजे कंटिन्युअसली ग्रोथ झाली आहे असं दिलंय. तर असं आहे का? तर नाही. पहिलं बघा 1952 मध्ये 4.41 वरून परत 1957 मध्ये 5 समथिंग गेले, 1962 मध्ये अगेन वाढली आहे संख्या, पण 67, 71 आणि 77 मध्ये सातत्याने घट झाली आहे. म्हणजे आपण सातत्याने वाढ झाली आहे 1952 ते 2024 असं म्हणू शकतो का? नाही. इवन 1971 मध्ये किंवा 1977 मध्ये महिला प्रतिनिधित्व हे 4% खाली गेलतं, त्याच्यामुळं हे करेक्ट आन्सर नाही आहे. दोन्ही विधाने इथं चुकीची आहेत. जर तुम्ही या चार्टला नीट बघितलं तर चढ उतार महिलांच्या प्रतिनिधित्वामध्ये आहे, पर्सेंटेज डिफरन्स कमी जास्त झालेला आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी 2001 म्हणजे मागच्या वेळेसच्या इलेक्शनमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये 14.36% होतं, आता ते 1% जवळपास घटले, कारण 4 महिला खासदार ह्या कमी यावर्षी जात आहेत. ठीक आहे. तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून खूप डिटेल इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला असेल, कारण तुमच्या डोक्यात किती गेले हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडा मोठं लेक्चर जरी झालं असलं तरी तुम्ही ते बघितलं असेल, आत्तापर्यंत तुम्ही या लेक्चरमध्ये माझ्यासोबत आहात म्हणजे ते लेक्चर तुम्ही बघितले आणि प्रत्येक मुद्दा मला खात्री आहे की तुमच्या डोक्यामध्ये घुसला असेल, डोक्यातून मनात गेला असेल आणि आता पुढच्या इलेक्शनपर्यंत ही इन्फॉर्मेशन विसरणार नाही. पुढच्या इलेक्शनची एक्झाम देण्याची वेळ तुमच्यावरती येऊ नये, देवाचरणी ही प्रार्थना आहे. लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन व्हावं किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळावं ही देवाचरणी प्रार्थना. या लेक्चरच्या माध्यमातून तुमची मी इथंच रजा घेतो. लेक्चर आवडलं असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि या लेक्चरची PDF आपल्या विजन स्टडी 2.0 या ॲपमधून डाउनलोड करा. ॲपमध्ये उद्यापासून जॉग्रफीचे लेक्चर माझ्याकडून स्टार्ट होत आहेत, भारताच्या भूगोलाचे क्वेश्चन आन्सर. तर जर तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला लेक्चर्स मिळायला सुरुवात होईल. बाकी सगळे सब्जेक्ट इथं कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.